नमस्कार मित्रांनो. आत्ता रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि आत्ताच मी एक महाभारतचा एपिसोड पाहिला आणि त्या एपिसोडमध्ये अभिमन्यूची शौर्यगाथा दाखवण्यात आली होती आणि ती शौर्यगाथा पाहिल्यानंतर मी त्या अभिमन्यूवरती, त्याच्या शौर्यावरती 4 ओळी लिहिल्या आहेत. त्या ओळी मी तुम्हाला या व्हिडिओतून ऐकवणार आहे. त्या ओळी रॉमध्ये आहेत. अजून त्यामध्ये काम करायचं आहे. ते तुम्हाला कशा वाटतील, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट असतील, तुमचे सजेशन असतील, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे तोंडाला रुमाल बांधण्याचं कारण की मला माझी आयडेंटिटी ओपन करायची नाही, त्यामुळे मी हे बांधलेलं आहे. तर तुम्ही मला नक्की तुमचे कमेंट्स, तुमचे सजेशन्स आणि इम्प्रूव्हमेंट काय करावे लागतील कवितेमध्ये नक्की कळवा. धर्म जिथे रक्तात न्हाला रणांगण ते धगधगले, शौर्याच्या त्या अग्निकुंडात कित्येक सूर्य मावळले. 13व्या त्या दिवसाने इतिहासालाच घाव दिला, एका सिंहाच्या बलिदानाने काळालाही थरकाप झाला. शंख निनादले, शंख निनादले, नगारे दणाणले, थरथरली ती धरती सारी. धुळीच्या त्या वादळामध्ये पेटली होती युद्धाची ज्वारी. रथांच्या चाकांनी भूमीवर अग्नीच्या रेषा कोरल्या, वीरांच्या रक्ताच्या धारेने रणभूमीच्या शपथा मोहरल्या. भीष्मशरांच्या शय्येवरती सूर्याप्रमाणे शांत झाले, पण कौरवांच्या अंतकरणी सुडाचे वनवे जागे झाले. कपटाचा राजा शकुनी हसला, डाव नवा तो मांडत होता. द्रोणांच्या तेजस्वी बुद्धीला अधर्माची धार चढवत होता. आज नको कुठलीही संधी, आज नको कुठलीही दया. धर्मराज जर कैद झाला, आमुचीच होईल विजय कथा. असा विचार करूनही त्यांनी चक्रव्यूह रचला भयंकर. ज्याच्या छायेलाही घाबरावा असा तो मृत्यूचा महासागर. पांडवांच्या त्या छावणीत क्षणभर शांतता दाटून आली. प्रत्येक चेहऱ्यावर चिंतेची काळी सावली पसरून गेली. कारण व्यूह फोडण्याची विद्या अर्जुनाशिवाय कुणाला नव्हती. रणांगणात आशेची ज्योत आता विझण्याच्या वाटेवर होती. तेव्हाच पुढे आला एक तेज जणू प्रखर रवीचे. वय 18, पण धैर्य त्याचे मोजमाप नव्हते पृथ्वीचे. छातीमध्ये वाघाचे काळीज, नजरेमध्ये ज्वालांचा थाट. नाव त्याचे अभिमन्यू, अर्जुनाच्या पराक्रमाची मात. हसत म्हणाला, काका चिंता तुमच्या आता दूर करा. चक्रव्यूहाचे दार मला गर्भामध्येच ज्ञात झाले बघा. प्रवेश करीन विजेप्रमाणे शत्रूचा प्रत्येक श्वास हरवीन. धर्मासाठी जर प्राण गेले, हसत हसत तेही अर्पण करीन. क्षणभर त्यात सारे स्तब्ध झाले. डोळ्यात आशेचा दीप उजळला. एका तरुणाच्या शब्दांनी निराशेलाही जीव मिळाला. कृष्ण हसले गूढ स्मिताने, अर्जुन दूर रणामध्ये होता. नीती मात्र त्या दिवशी वेगळाच इतिहास लिहित होती. गर्जत निघाला सिंह तरुण, रथ विजयमान पुढे झेपावला. पहिल्याच बाणात शत्रूंचा अभिमान जमिनीवर कोसळला. पहिलं द्वार तोडून गेला, दुसरं क्षणात धुळीस मिळालं. तिसऱ्या द्वारे मृत्यू देखील त्याच्या धैर्याला वाकून गेला. बाण नव्हते, बाण नव्हते, जणू विजाच त्या आकाशातून कोसळत होत्या. शत्रूंच्या प्रत्येक श्वासामध्ये भीतीच्या ज्वाला पेटत होत्या. घोडे उधळले, हत्ती पडले, रथांचे तुकडे उडू लागले. एका सिंहाच्या गर्जनेने लाखो कंठही गप्प झाले. दुर्योधनाचा थरकाप उडाला, कर्णाचाही चेहरा फिक्का झाला. अश्वत्थामाच्या कपाळावर प्रथमच घामाचा थेंब दिसला. द्रोण म्हणाले मनामध्ये, हा तर अर्जुनाचाच अंश. 18 वर्षात इतका तेजस्वी, याला हरवणं नाही सहज. यापुढील कविता लिहायची आहे, शेवट मला लिहायचा आहे. पण जेवढी मी कविता लिहिली आहे ती तुम्हाला ऐकवावं, जेणेकरून मला तुमच्याकडून काही सजेशन्स, इम्प्रूव्हमेंट मिळतील, म्हणून मी ही कविता रेकॉर्ड केली आहे. आणि उत्तरार्ध लवकरच रेकॉर्ड करेल, तो मी लिहील आणि त्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवून अपलोड नक्कीच करेन. आणि
जेवढी व्हिडिओ मी लिहिली आहे, जेवढी कविता लिहिली आहे, त्यावरती काही सजेशन्स असतील, काही इम्प्रूव्हमेंट असतील, काही फीडबॅक असेल, तर मला तुम्ही नक्कीच सांगा. थँक्यू व्हेरी मच.